नमस्कार मंडळी, राम राम. मी प्रथमेश तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन कोऱ्या एका व्लॉगमध्ये. तर आम्ही चालू रत्नागिरीला, थोडा उजेड कमी असेल तर आमची गँग येते. कधीपासून वाट बघून बघून थकलो आणि गँग यायला सुरुवात झाली. तर आपली मागी गणेश उत्सव निमित्त सगळ्यांना एक हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही चाललो आहे कोकणात, आणि कोकणासाठी बघा किती मोठी तयारी असेल तुम्ही पाहू शकता. आताच ही बघा कोकणाची फुल तयारी, बॅगा विगा सगळं, हेल्मेट विल्मेट जोर आता बाई, नाद खुळा अशी आपली ट्रिप होणार आहे. तर ट्रिपमध्ये खूप मजा मस्ती येणार आहे. तर आम्ही चाललो आमच्या गावीच, आणि भावाने तर सगळं एकदम बोलतात ना तुफानी. बिंडू बिंडू हा बिंडू कोण आणला रे? झेंडू तरी आणायचा. आणि आपले 3 मेंबर असेल तो म्हणजे मंथन, कुणाल राणे आणि अजय थोरे, हे तिघ ना, आणि मी असेल. तर जाऊ आता, गाड्या वड्या काढू आणि आपली सुरुवात होईल आपल्या ब्लॉगसाठी. चला आता मग पॅकिंग फुल जोरात चाललो आहे आमच्या 2 भावांचे. एक रडतो जरा, माझ्या सामान नको सामान नको. एक बॅग त्याने स्वतःही ठेवलं आहे बॅगेत, गाडीवर, बॅगेत ना सॉरी गाडीवर. आणि हे दोघं सक्के भाव मिळून बांधकाम चालू आहे गाडीच्या पाठी. काय नाही होऊन दे आरामात. आणि सगळे आपलं व्यवस्थित बांधून वगैरे निघणार आहोत, कारण खूप लांबचा पल्ला असणार आहे आपला, तो म्हणजे कोकण. 450 किलोमीटर लांब जायचं आपल्याला, ते म्हणजे लांजात. थंडी तर त्याचा म्हणतोय की जाम हे व्हायला लागलाय. भावा आपला गाडीवडी फुसतोय. भावा गाडी नको फुसू आता, नंतर काय काय फुसा लागेल तुला माहीत नाही. आणि पण भावाने इथे लाईटी लावल्या, 2 लाईटी लावल्या. लाईटी भावा, लाईटी दाखव, साईडला चाल. स्टेरिंग फिरव. स्टेरिंग नाही फिरत भाऊ, तिकडे परमनंट आहे. अरे हां, स्टेरिंग फिरून काय मतलब नाही. बरोबर, जाऊन दे. चला 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 कोकणात जाऊया, भात डाळ खाऊया. पण असं म्हणतोय. तर आम्ही आता आलोय तर म्हणजे अमृतनगर सर्कलला. आता सर्कलमधून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हे घेऊ, आशीर्वाद घेऊ, आणि पुढे आपल्या वाटचालीसाठी आपण जाऊ पुढे. राऊंड मारू, काय गरज तर नाही राऊंड मारू, महाराजाची इच्छा तर मारू शकतोस. महाराजांचा एक आशीर्वाद. खूप लांब चाललोय गावी, ते म्हणजे कोकणात. चला मित्रांनो जाऊया, ते म्हणजे आपल्या राईडला सुरुवात होईल. चला बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला मग आता जाऊया डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे कोकणात. आत्ता जस्ट सोडलं आहे ते म्हणजे चेंबूर. आता पुढे जातो आपण, ते म्हणजे पनवेल साईडला. थोडी थंडी जास्त आहे, थोडीशी म्हणजे थोडी आहे, पण गावीमध्ये किती थंडी आहे सांगता नाहीत. कान फाडून हातात येणार आहे आपल्या. काय सांगू आता, हे जॅकेट माझं होतं बॅगेत, ते आता काढलं आहे. 17 सेल्सिअसच्या आसपास थंडी आहे. आणि मग थंडीतून गावी चाललो, खूप अंधार आहे. आणि थंडीतून आता काय सांगू तुम्हाला, इथं शेकोटी पण होती, थोडी शेकोटी घेतली आणि आता निघालो पुढे. आता चाय वगैरे पियालो आणि आता सेकंड चाय आहे, लांजात जाऊन पिऊ, नाहीतर चिपळूणच्या संगमेश्वरमध्ये जाऊन पिऊ. म्हणजे कमीत कमी 4 ते 5 चाय होतील आपल्या. 4 ते 5 चाय झाल्यानंतर आपण आपल्या गावी कोट या ठिकाणी पोचू. आणि तिथले ब्लॉग तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा जर्नीचा व्हिडिओ तुम्हाला वाटतो कसा हे नक्की सांगा. आणि कमेंट करायला विसरू नका की कोकणात थंडी किती आहे, कोणाकडे किती आहे हे नक्की सांगा. आता मी उभा आहे खेडमध्ये, तर इथे सकाळचे वाजले 4:30 ते 5 वाजता आलेत. इथे 17 सेल्सिअस थंडी आहे, तापमान आहे इथलं. तर असं तुमच्याकडे किती आहे ते नक्की सांगा, आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला आता मग इंडिकेटरचं बटन अडकलं आहे, सीट खाली कर रे, बघून द्या आम्हाला काय करतोय. अरे या थंडी वाजते म्हणून आमचं खालतंय निघालं. अरे काढ लवकर. अरे काय सांगू, नको सांगू, बटन झाले खराब. तर आम्ही मागवलं मेकॅनिकल अजय थोरे. बघूया ते बटन होतंय की नाही, काय सक्सेसफुल झालं तर ठीक आहे, नाहीतर काय मग काय राईट इंडिकेटर फक्त आपण द्यायचा, लेफ्ट इंडिकेटर द्यायचा नाही असं सांगितलं कुणाला मी, तरी ऐकत नाही माझा.
थंडी आहे. थंडी म्हणजे काय, इथे थंडी कमसे कम मला वाटतं 16 सेल्सिअस असेल आता. पूर्ण बघा गाडी बंद आहे ना रे. एकच आणि एकच धुक्यांचे चादर पसरले संपूर्ण कोकणातच असं वाटतंय मला. संपूर्ण धुका झालेला आहे. पण आमच्या भावाने लावल्या 2 लाईटी. ह्या 2 लाईटी, एक व्हाईट आणि येल्लो, त्यामुळे आम्हाला काय प्रॉब्लेम होत नाही. फक्त हलतात जरा, गाडी हलताना टाक 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 टाक. आणि आमचा काय करता जो लवकर करा, घरी जायचं आहे. आणि आपण आलोय सावर्ड्याला. सावर्ड्यामध्ये जशी सकाळ सुरुवात झाली तर तशीच आपल्याला पाहायला भेटते, म्हणजे मोठ्या प्रमाणात ती म्हणजे धुकं आहेत. इथला आपल्याला सबसेल दिसतंय बघा. पण जसं पुढं आम्ही बघतोय तर पुन्हा धुक्यांची एक चादर संपूर्ण रस्त्यावरच असं वाटतंय. आणि ही धुकं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला स्वर्गीय कोकणात यावं लागेल. आणि ही खास करून धुकं पाहण्यासाठी बोलताना ही जगाची भाषा कल्पनते कोकणाचे मास आहे. ते मास लावल्यामुळे माझा आवाज क्लिअर येत नसेल, पण नैसर्गिक सौंदर्य ते म्हणजे कोकणात ते पाहण्यासाठी तुम्हाला यावं लागेल. त्याच्या कोकणात ही सर्वत्र पसरलेली ही धुक्याची चादर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलो रत्नागिरीपासून थोडे पुढे हातखांबा लागलेला आहे. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की संगमेश्वरपासून थोडाफार रोड खराब आहे तो पण रत्नागिरीपर्यंत, पण ऑलमोस्ट 90% रोड राहिला आपला मुंबई गोवा हायवे. 10% राहिला तो लवकर होईल. पण धुकं मात्र एवढी होती की ती शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही ती व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलीच असेल. तर हे नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी आपल्याकडे ज्या MIDC किंवा जे कंपनी येत आहेत त्या आणल्या नाही पाहिजेत. नाहीतर इथलं जे कोकणातलं सौंदर्य आहेत ते घासू शकतं असं मला तरी वाटतं पर्सनली. चला तर मग आपल्या राईडची आपण एन्जॉय घेऊ आणि आता जाऊ लांजाला, थोडाफार खाऊ आणि तिथून घरी जाऊया. तर जास्त काही नाही आहे, एवढंच होतं की रोडचा अपडेट कसा आहे, रोड किती चांगला झालेला आहे. आणि लांजामध्ये वर्किंग प्रोसेस तुम्ही पाहू शकता. ब्रिज वगैरेचं काम चालू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात सध्या तरी. आणि रोडचं तर का आता नाही आहे. रोड अजून किती टाईम लागेल काय लागेल माहीत नाही, पण काम चालू आहे. आता कधी होईल ते माहीत नाही. तर वर्किंग प्रोसेस अशी आहे, ब्रिज होते म्हणजे ब्रिजचं तयार आहे. आता हा ब्रिज कुठे जाऊन कुठे उतरणार आहे माहीत नाही आपल्याला, पण हा लांबलचक ब्रिज आहे. म्हणजे तुम्ही जर कधी आलात तर लांजात तुमचं काय नसेल काम आणि डायरेक्ट तुम्हाला राजापूर साईडला इथून जायचं असेल तर या ब्रिजचा उपयोग होणार आहे. डायरेक्ट इथून म्हणजे तुम्ही खालती न उतरता डायरेक्ट राजापूर साईडला जाईल. आणि काम एकदम युद्ध पातळीवर चालू आहे, पाहू शकता. तर जाऊ लांजामध्ये गाड्या लावू आणि आपला नाश्ता जाऊ, म्हणजे विजय फेमस हॉटेल तिथे जरा मिसळपाव वगैरे खाऊ, चहा वगैरे पिऊ आणि आपल्या घराकडे मांडववाडी. चला तर मग, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मिसळपाव आले आपले 2 पाव मिसळपाव, कांदा टाकला मिक्स. हे आमचं आहे लांजा बस डेपो. आणि खूप काही चेंजेस होत आहेत. ते म्हणजे डेपो नवीन बांधला जात आहे. खालचं आता हे सिमेंट आत्ताच बांधलं आहे, कॉन्क्रिटीकरण. पहिला पूर्ण लाल मातीचं होतं. तर बघूया. आणि इकडे बस डेपो नवीन बांधत आहेत. हा नवीन असेल थोडा अपडेट, आणि हा एकदम आहे जुना इथं पुढे जायचं. आणि तर मित्रांनो, आत्ताच आलो मी घरी. लांजातून मिसळपाव वगैरे खाल्ली, नाश्ता केला आणि घरी आलो. आता फ्रेश वगैरे झालो, आंघोळ केले आणि
तर साफसफाई करून घरी कोण नव्हतं त्यामुळे साफसफाई करून आता आपण डायरेक्टली झोपतोय. आणि विषय असा आहे की आपले कोकणातले असे अनेक ब्लॉग येणार आहेत, तर तुम्ही चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा हा ट्रॅव्हलचा ब्लॉग कसा होता हे नक्की आवडून सांगा. तर आता मग भेटूया